लोकसभेमध्ये 9 फेब्रुवारीला एक प्रश्न डॉक्टर नामदेव यांनी विचारण्यात आला। हा प्रश्न लोकसभेतला 1448वा प्रश्न होता आणि हा प्रश्न EPS 95 पेन्शनधारकांसंदर्भातील अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न होता, जो की आपल्याला EPS 95 पेन्शनधारकांची अपडेट नेमकी कुठपर्यंत आली आहे हा प्रश्न सांगून जातो। यावरती श्रम आणि रोजगार मंत्री माननीय शोभा करंदीजी यांनी आन्सर देताना सांगितलं आहे। ते आन्सर नेमकं काय आहे याची एक प्रेस रिलीज नोट जारी झालेली आहे। नेमकी ही प्रेस रिलीज नोट काय आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमधून डिटेलमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटच्या नवीन अपडेट्ससाठी चॅनल सबस्क्राइब करा। त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। तर बघा, भारत सरकार श्रम और रोजगार मंत्री लोकसभा आंतरिक प्रश्न 1448 सोमवार 9 फेब्रुवारी 2026 ला हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। EPS 95 के तहत पेंशन में वृद्धि 1448 डॉक्टर नामदेव किरसान यांच्याकडून हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। क्या श्रम और रोजगार मंत्री यह बात बताने की कृपा करेगी का, असा सवाल म्हणजेच असा प्रश्न डॉक्टर नामदेव किरसान यांनी केलेला आहे। तर नेमकं काय यांनी बोललेलं आहे बघा, क्या यह सच है कि भारतीय मजदूर संघ म्हणजेच BMS सहित विभिन्न श्रमिक संघों ने सरकार से कर्मचारी पेंशन योजना म्हणजेच EPS 95 के तहत पेंशन की न्यूनतम राशि बढ़ाकर 9,000 रुपये कर का आग्रह किया है क्या? यदि है तो तस्त संबंध ब्यौरा क्या है और पेंशन की कब तक वृद्धि की जाएगी और 9,000 रुपये से कम पेंशन वाले सेवानिवृत्त EPS पेंशन भोगियों की संख्या कितनी है? म्हणजे बघा, डॉक्टर नामदेव किरसान यांनी 1448वा लोकसभेमध्ये प्रश्न विचारलेला आहे की भारतीय मजदूर संघ आहे म्हणजेच BMS आहे, यांनी तुम्हाला या अगोदर पेन्शनची मागणी केली होती का? 9,000 रुपये पेन्शन करा, न्यूनतम पेन्शन राशी वाढवून 9,000 रुपये करा अशी मागणी केली होती का? आणि जर केली होती तर त्याचं नेमकं निर्णय काय आहे, अपडेट काय आहे आणि कधीपर्यंत पेन्शन धारकांना 9,000 पेन्शन मिळणार किंवा आतापर्यंत किती पेन्शन दिलेले आहे असं अपडेट, असा प्रश्न हा डॉक्टर नामदेव यांनी लोकसभेमध्ये विचारलेला आहे। त्यावरती श्रम आणि रोजगार राज्यमंत्री सुश्री शोभा करंदीजी यांनी नेमकं काय उत्तर दिलं आहे पाहूयात। तर कर्मचारी क आणि ख कर्मचारी पेंशन योजना EPS 95 पेंशनधारक तहत मौजूद देय रुपये 1,000 प्रति माह की न्यूनतम पेंशन को बढ़ाने के लिए ट्रेड यूनियनों और जनप्रतिनिधियों सहित विभिन्न हितधारकों से अभ्यावेदन प्राप्त हुए हैं। कर्मचारी पेंशन योजना 1995 एक परिभाषिक अंशदान परिभाषिक लाभ वाली सामाजिक सुरक्षा योजना है। कर्मचारी पेंशन निधि का कोष नियोक्ता द्वारा वेतन के 8.33% की दर पर अंशदान और रुपये 15,000 प्रति माह तक केंद्र सरकार द्वारा वेतन के 1.16% के अंशदान से मिलकर बनता है। योजना के तहत सभी लाभों का भुगतान इसी निधि से किया जाता है। सरकार बजट या सहायता के माध्यम से EPS 95 के तहत पेंशन भोगियों को 1,000 प्रति माह की न्यूनतम पेंशन प्रदान कर रही है, जो कर्मचारी भविष्य निधि संगठना EPFO को EPS के लिए वेतन के 1.16% की बजटीय सहायता अतिरिक्त कर रही है। त्यानंतर पुढे EPS 95 के पैराग्राफ 32 के तहत अधिदेशित
किए गए अनुसार इस निधि का वार्षिक रूप से मूल्य निर्धारण किया जाता है। इस मूल्य निर्धारण का उद्देश्य अंशदान आदि से होने वाले धन के अपेक्षित प्रवाह और लाभों के संदर्भ में बहिर्वार्य को ध्यान में रखते हुए निधि के दीर्घकालीन व्यवहार्यता निर्धारित करना है। भारत सरकार ईपीएफओ द्वारा संचालन ईपीएफ योजना 1952, ईपीएस 95 और ईडीएलआई योजनाओं के माध्यम से संबंधित निधियों की संधारणीयता के साथ साथ उन पर भविष्य की देनदारियों को ध्यान में रखते हुए इन योजनाओं के सदस्यों का मजबूत सामाजिक सुरक्षा कवरेज प्रदान करने के लिए प्रतिबद्ध है, ऐसा बोला है। इस ईपीएस 95 के तहत 9000 म्हणजेच 9000 से कम पेंशन प्राप्त करने वाले सक्रिय पेंशन भोगियों सदस्यों की कुल संख्या 47,04,270 है। तर तुम्हाला समजलं असेल की डॉक्टर नामदेव यांनी 1448वा प्रश्न हा ईपीएस 95 पेन्शनधारकांच्या पेन्शन वाढी संदर्भात विचारला होता आणि त्यावरती उत्तर देताना माननीय शोभा करंदाजी यांनी दरवेळेप्रमाणेच उत्तर दिलेलं आहे। यामध्ये कोणताही बदल झालेला दिसत नाही, परंतु त्यांनी आता जी संख्या सांगितलेली आहे ती मागे कमी होती संख्या जी सदस्यांची ईपीएस 95 पेन्शनधारक जे सदस्य आहेत 9000 पेक्षा कमी पेन्शन मिळणाऱ्यांची संख्या जी सांगितली होती ती मागे कमी होती। तर यावेळी 47,04,270 ही संख्या सांगितलेली आहे, परंतु ही सुद्धा संख्या जर पूर्णपणे कॅल्क्युलेशन केलं तर कमीच आहे, कारण यापेक्षाही जास्त जे पेन्शनधारक आहेत ते पेन्शनधारक 9000 पेक्षा कमी पेन्शन घेतात। यामधील जवळजवळ 37,000 पेन्शनधारक असे आहेत की ज्यांना 1000 रुपयेपेक्षा सुद्धा कमी पेन्शन आहे। काही जणांना तर 300 ते 400 रुपये पेन्शन आहे, परंतु माननीय श्रम व रोजगार राज्यमंत्री शोभा करंदाजी यांनी यावेळी सुद्धा लोकसभेत या प्रश्नाचं उत्तर असंच दिलेलं आहे। यावरती मागच्या वेळे जेव्हा असंच उत्तर दिलं होतं तेव्हा माननीय कमांडर अशोक राऊत यांनी सांगितलं होतं की हा डेटा त्यांनी 2019चा डेटा कलेक्ट केल्यामुळे त्यांनी असं आन्सर दिलेला आहे, परंतु त्याला इतकी दिवस झाली, मागच्या अधिवेशनामध्ये हे झालं होतं, त्याला इतकी 2 ते 3 महिने उलटून गेले तरी सुद्धा त्यांना पुढचा डेटा कलेक्ट करता आला नाही का, असा सुद्धा प्रश्न इथे उपस्थित होतो। त्यामुळे ईपीएस 95 पेन्शनधारकांचं लोकसभेतील जे अपडेट आहे ते इतकंच अपडेट आहे जे बजेटमध्ये सध्या लोकसभा बजेटची चालू आहे आणि त्यामध्ये इथपर्यंतच अपडेट आलेलं आहे। त्यामुळे जे कमांडर अशोक राऊत यांनी आंदोलन जाहीर केलेलं आहे 9, 10 आणि 11 मार्च हे आंदोलन कमांडर अशोक राऊत यांनी कालही सांगितलेलं आहे हे आंदोलन कन्फर्म होणार आहे आणि सर्वांनी या आंदोलनामध्ये सामील व्हायचं आहे। आपल्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा एकच अपडेट दिली जाणार आहे की तुमचं ही जे लोकसभेमध्ये बजेटमध्ये जर तुमचा मुद्दा काहीच पद्धतीने घेतला जात नसेल तरी तुम्ही सुद्धा या आंदोलनामध्ये सामील होऊन तुमचा जो हक्काचा न्याय आहे तो हक्काचा न्याय मिळवायला हरकत नाही। सो हा व्हिडिओ जास्तीत जास्त ईपीएस 95 पेन्शनधारकांपर्यंत शेअर करा। भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत धन्यवाद।